नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आजचा व्लॉग खूप 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 खास आहे. कारण माझ्या आयुष्यात पहिल्यांदा माझ्या मुलांनी म्हणजे पहिल्यांदा नाही, असं खूप वेळा मला आता ते मुलगा 20 वर्षाचा, मुलगी 23 वर्षाची. 23 वर्षात मला दोघांनीसुद्धा खूप छान गिफ्ट दिलेले आहेत आत्तापर्यंत. पण आज जे गिफ्ट दिले त्यांनी मला, म्हणजे मला असं कळतं की आता ते मोठी झाले आहेत आणि त्यांना आता समजतं आहे सगळ्या गोष्टी आणि समंजस झाल्यात ते. म्हणजे आई म्हणजे काय हे लहान असताना त्यांना एवढं असं नसते, ते असे अल्लडच वागत असतात. पण आता ते इतकं समंजसपणानं वागतात किंवा एवढा विचार करतायत, हे मला जाणवलं आहे आणि मला खूप काल इमोशनल झालेले होते मी. आणि जसं की माझी मुलं जसं माझ्यावर प्रेम करतात किंवा माझी आई जसं माझ्यावर प्रेम करते, जसं माझ्या आईला मदर्स डेच्या शुभेच्छा आहेत, त्याच पद्धतीनं माझ्या आहोंना पण मदर्स डेच्या खूप शुभेच्छा. कारण ते सुद्धा माझी खूप काळजी घेत असतात. सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आईसारखी जर काळजी कोण घेत असेल तर त्यांनी. आणि मुलगीसाठी काल मी खास स्वतः, काल शनिवार होता आणि ती ज्या पद्धतीनं जे बनवते, असं फक्त बघून मी हे तिला खास मी हे बनवून दिलेलं होतं. कारण मला मला तिच्यासाठी काहीतरी खास बनवायचं होतं. आणि हे तिचा हा म्हणजे डाएट असं नाही, पण ती रोज हाच नाश्ता करणार इथून पुढं म्हणून तिनं सांगितलेलं होतं. आणि आता ते व्हेजीस वगैरे सगळं उकडून घ्यायचं आणि ते सगळं फ्राय करायचं. तर हे मशरूम आहेत. मशरूम मी थोडंसं तूप टाकून मिरे आणि नमक टाकून हे फ्राय केलेलं होतं. आणि मिरेची पावडर म्हणजे माझ्याकडं मी पावडर बनवूनच ठेवलेली आहे. मिरे पावडर आणि मीठ टाकून हे चांगलं फ्राय करून घेतलं. आणि मशरूम हे ओले असतात त्यामुळं तव्यात टाकल्यानंतर त्याला पाणी सुटते. पूर्ण फ्राय झाल्यानंतर हे चेरी टोमॅटो, कॉर्न आणि बेबी कॉर्न, परत आपला कांद्याची पात, हे सगळं. आणि काय होतं ते आईसबर्ग, ते काय मला म्हणता येत नव्हतं. म्हणजे ते सगळं मी बारीक चिरून अगोदर ते सगळं उकडून घेतलं आहे आणि मग हे मी फ्राय केलं आहे. आणि तिचा कोणता हे 2 सॉस होते ते त्यात टाकून ते सगळं तयार केलं. आणि काल मी रंकाळ्यावर गेलेले होते. रंकाळ्यावर गेल्यानंतर ही माझी शाळा आहे. शाळेच्या ग्राउंडमध्ये हे मोठं पाळणा, रंकाळ्याच्या बरोबर समोर माझी शाळा आहे आणि शाळेतच हे दरवर्षी येतं आहे मे महिन्याच्या सुट्टीमध्ये. आणि हे पाणीपुरी वगैरेच्या गाड्या ज्या आहेत त्याच्यासमोर बरोबर आहे. आणि ह्या पाळणा वगैरे त्याचं शूट केलं. कारण मी काय यात बसत नाही, मला अजिबात आवडत नाही. कारण मला त्यात बसल्यानंतर असं उचमळतं किंवा उलटी आल्यासारखं होतं, त्यामुळे मी त्यामध्ये अजिबात बसत नाही. आणि मुलांनी माझ्यासाठी काय गिफ्ट दिलं होतं आणि अजून काय गिफ्ट येणार आहे ते काय मला माहीत नाही. पण ते सांगितलं त्यांनी, ते नाराज होते काल की दोघं पण, की एक गिफ्ट महत्त्वाचं येणार होतं ते आलं नाही आणि आम्हाला ते महत्त्वाचं तुला द्यायचं होतं, पण ते येईल आणि त्यावेळी तू ते दाखव. मग बघू, ते आल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवते. पण हे जे गिफ्ट होतं ते मी तुम्हाला दाखवते. असं मुलगीनं एक लेटर छान तयार केलं आहे. तुम्हाला पुढं फोटो दिसेल. आतमध्ये माझे आणि तिचे मुलाचे वगैरे फोटो आहेत. आणि मस्त छान एक लेटर लिहिलेलं होतं तिनं माझ्यासाठी. म्हणजे ते आता तुम्हाला वाचून दाखवत नाही. मला वाचताना मला स्वतःला रडायला येत होतं, ते तिनं जे लिहिलेल्या ओळी होत्या ते. आणि तिला माहिती आहे मला कॅडबरी खूप 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 आवडते. आणि आता ती मी वेट लॉससाठी हे चालू केले म्हणून ती म्हणत होती, मम्मा सॉरी तुला मी कॅडबरी दिली, पण तू हे खाऊ नकोस जास्त, एकच खा आत्ता आणि हे सगळं ठेवून दे, किंवा तू त्याचं आईस्क्रीम बनव आणि एकदाच खा, परत ते खाऊ नकोस. एक दिवस डाएटमध्ये तू सुट्टी घे आणि त्या दिवशी हे सगळं खाऊन टाक, पण परत परत हे रोज 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 खाऊ नकोस. हे दिलेली कॅडबरी मी तुझ्यासाठी दिली, पण ते द्यायला नसायला पाहिजे होती. मी बोलला राहू दे, काय प्रॉब्लेम नाही. मी दिल्या लगेचच खाऊन पण टाकली. कारण त्यांनी जर प्रेमाने दिले तर ते खायला पण पाहिजेत. आणि हे गिफ्ट उघडल्यानंतर मला म्हणजे खूप आनंद झाला होता, की म्हणजे ते किती विचार करतात. आता मम्माची तब्येत म्हणजे आता बीपीचा वगैरे त्रास चालू झाला आहे, त्यामुळं हे स्मार्टवॉचची काय खासियत असते तुम्हाला तर माहीत असेल. म्हणजे आपण किती चाललो, किती कॅलरीज बर्न केल्या किंवा आपण किती झोपलो
हे सगळं आणि आपले फोन मेसेजेस सगळं स्मार्टवॉचमध्ये सगळं येतं त्यात. आणि अजून एक गिफ्ट आहे म्हणून जे त्यांनी सांगितले ते सरप्राईज मी फोडणार नाही, ते मी तुम्हाला डायरेक्टच दाखवीन. पण हे पण खूपच महत्त्वाचं आहे. आणि हे घड्याळ मी लगेच दिल्या तिनं माझ्या हातात घातलं पण आणि लगेच मी घालून मिरवले पण. रात्री 12 वाजता हे सगळे उद्योग चाललेले होते आणि दोघांची मस्ती पण खूप चाललेली. म्हणजे दोघं मिळून हे सगळ्या गोष्टी करत होते. म्हणजे त्यांना हे गोष्टी वाटतात. त्यातच मला आनंद आहे, की आईसाठी या गोष्टी वाटणं, हे सगळ्या गोष्टी करणं. आणि हे मी जे लेटर सांगत होते ते हे आहे. तिनं काय 4 ओळी माझ्यासाठी ज्या लिहिल्यात दोघांनी मिळून, त्या मला खूप आवडल्या. आणि मी खूप आभारी आहे स्वामींची, की मला अशी मुलं दिलीत, की जे खरंच आपला विचार करतायत आणि खूप चांगल्या वळणावर आहेत आणि खूप चांगलं वळण आपण त्यांना दिलं, याचा मला खूप अभिमान आहे. आणि हे 2 माझी मुलं आहेत. आणि पुढचा व्लॉग मी उद्या नक्की तुम्हाला दाखवेन. आणि नाहीतर मला पुढचं जे गिफ्ट मिळणार आहे ते कधी मिळणार आहे ते पण मी तुम्हाला सांगेन. आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.